श्रीराम समर्थ. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय विष्णवे पुरुषायादिबीजाय पूर्णबोधाय ते नमः. श्री गणेशाला, शारदेला, भगवान गोपाल कृष्णांना, समर्थ सद्गुरूंना वंदन करून कार्तिक मास महात्म्य ग्रंथ श्रवण करूया. श्रोते हो, आपण दीपोत्सवातल्या एकेका सणाचं, एकेका व्रताचं महात्म्य ऐकतोय. आपण एकादशी, द्वादशी, त्रयोदशीचं महत्त्व ऐकलं. आज आपण नरक चतुर्दशीचं वर्णन ऐकणार आहोत. प्रातस्नान, ब्राह्ममुहूर्तावरती मंगलमय स्नान करणं हे या दिवसाचं एक विशेष महत्त्वाचं भगवत प्राप्तीचं साधन आहे. स्नानाने सुद्धा अनेक दोषांचा परिहार होतो. स्नानाला फार महत्त्व आहे. आपल्याकडे मागे आपण बोललोय की आपल्याकडे कामाची यादी सांगताना सांगितलं की बाबा रे, सगळ्यात पहिल्यांदी शतम विहाय भोक्तव्यम, 100 कामं सोडा, आधी जेवण करा. सहस्त्रम स्नानमाचरेत, 1000 कामं सोडा, आधी स्नान करा. लक्षम विहाय दातव्यम, 1,00,000 कामं सोडा, दान करा. आणि कोटीम त्यक्त्वा हरी भजेत, 1,00,00,000 कामं सोडा, भगवंताचं भजन करा. महत्त्वाचं आहे, या नरक चतुर्दशीच्या दिवशी ब्राह्म्य मुहूर्तावर तारका असताना सूर्योदयापूर्वी केल्या जाणारं मंगलमय स्नान हे या दिवशीचं विशेषण आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी ब्राह्म्य मुहूर्तावरती मंगल स्नान करून भगवंताची आराधना करायची आहे. याबरोबरच मंडळी, या दिवशी यमधर्माचे, यमदेवतेचे 14 नावं आहेत. या 14 नावांचं श्रवण करायचं, पठन करायचं. ते नावं अशी आहेत मंडळी: यमाय, धर्मराजाय, मृत्तवे, चांतकाय च, वैवस्वताय, कालाय, सर्वभूतक्षयाय च, औदुंबराय, दध्नाय, नीलाय, परमेष्ठिने, वृकोदराय, चित्राय, चित्रगुप्ताय ते नमः. मंगल स्नान झाल्यानंतर या भगवंताच्या, यमधर्माच्या 14 नावांनी त्याला तीळ तर्पण करायचं आहे, तिलानी तर्पण करायचं आहे. पण मंडळी, जरी ज्याला तीळ तर्पण करणं शक्य नाही आहे, त्यांनी हात जोडून ह्या भगवंताच्या 14 नावाचं पठण करायचं आहे. पठणही नाही शक्य, श्रवण करायचं आहे. यमाय नमः, धर्माय नमः, मृत्तवे नमः, चांतकाय नमः, वैवस्वताय नमः, कालाय नमः, सर्वभूतक्षयाय नमः, औदुंबराय नमः, दध्नाय नमः, नीलाय नमः, परमेष्ठिने नमः, वृकोदराय नमः, चित्राय नमः, चित्रगुप्ताय नमः. 14 वेळा नमस्कार करायचा. यमदेवतेला नमस्कार करायचा आहे. जीवनामधलं अलौकिक भगवत प्राप्तीचं बीज या ग्रंथांमधनं सांगितलं आहे. या नरक चतुर्दशीच्या दिवशी मंगलमय प्रातस्नान करण्याच्या मागे एक दिव्य कथा श्रीमद भागवत ग्रंथामध्ये आलेली सर्वश्रुत आहे. भगवान गोपाल कृष्णांची ही विशेष कथा श्रीमद भागवत ग्रंथाच्या 10म स्कंदामध्ये आली आहे. मंडळी, भौमासुर नावाचा एक उन्मत्त दैत्य स्वतःच्या तपश्चर्येच्या बळावर भगवत प्राप्ती करून तर घेतली होती, पण या भगवत प्राप्तीतून भगवंताला वर असे मागितले की त्या व्रतांनी ह्याच्यामध्ये जी काही शक्ती प्राप्त झाली, याला जी काही ताकद प्राप्त झाली, या ताकदीच्या बळावर या भौमासुराने वरुण देवतेचं छत्रहरण केलं, माता आदितीचे कुंडल हरण केले, मेरू पर्वतावर स्थित देवांचा मणिपर्वत नावाचं जे स्थान आहे हे यांनी हरण केलं. याच्या या उन्मत्तपणाची, याच्या या दुष्टपणाची बातमी इंद्राणी द्वारकेमध्ये स्थित असलेल्या भगवान गोपाल कृष्णांच्या कानावर घातली. मंडळी, आता पालनहारच ते
सत्यभामेला बरोबर घेतलं आणि या भौमासुराचा वध करण्याकरता, या भौमासुराला या सगळ्या उन्मादापासनं याचं जीवन संपवण्याकरता म्हणून भगवंताची स्वारी निघाली. याचं स्थान प्राग्ज्योतिषपूर नावाचं अतिशय कठीण वेगवेगळ्या पहाडांमध्ये सगळीकडे बंदिस्त झालेलं याचं विशेष हे साम्राज्य, या साम्राज्यामध्ये भगवंताने जायचं ठरवलं. आणि मग काय पाहता हो, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. भगवंतानी सत्यभामेला बरोबर घेतलं आणि या भौमासुरावरती आक्रमण केलं. भगवंताची ती लीला पाहता पाहता यांनी जे काही भगवंताच्या विरुद्ध याच्या सैन्याने आक्रमण केलेलं होतं, या सगळ्या गोष्टींवरती भगवंतानी या भौमासुराचा वध केला. भौमासुराला मारलं, या भौमासुराच्या अत्याचाराला संपवलं. भौमासुराला ज्या दिवशी मारल्या गेलं त्या दिवशीचा हा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी या भौमासुराचा म्हणजे नरकासुराचा वध झाला. याचा वध केला भगवंतानी, याला वरही दिला. यांनी हात जोडून प्रार्थना केली की देवा, ज्या दिवशी आज आपल्या हाताने मला मुक्ती मिळाली, या दिवशी किमान लोकांनी ब्राह्मी मुहूर्तावर स्नान करावं, जेणेकरून माझ्यासारख्या त्यांच्या अवस्था होणार नाहीत. निदान पतितांचा उद्धार होईल, पुण्य पावन होतील जे कोणी ह्या पर्वावरती मंगल स्नान करतील. आपला विजय झालाय देवा. नरकासुराने अनेक राजांना हरवून त्यांच्या पत्नी, त्यांच्या मुली, त्यांच्या बहिणी पळवून आणलेल्या अशा 16,100 स्त्रिया या नरकासुराच्या बंदीशाळेमध्ये होत्या. या सगळ्यांना सोडवण्याचं काम भगवंतानी याच दिवशी केलं. या सगळ्या सुटलेल्या माता भगिनींनी भगवंताला प्रार्थना केली की देवा, आम्ही जावं कुठे. साहजिक आहे, भगवंतांनी त्यांना आश्रय दिला. ही कथा श्रीमद भागवत ग्रंथात आली आहे. आजच्या दिवशी सुद्धा या महत भगवंताच्या कार्याचं स्मरण करायचं, एवढ्या करता करायचं की भगवंत आश्रयदाता आहे. पण कोणीही जेव्हा उन्मत्त होतो, कोणी जेव्हा आपल्या मिळालेल्या ताकदीच्या बळावर अनाचार करायला लागतो, त्याचा शेवट नक्की आहे. त्याचा शेवट नक्की आहे. जो ज्या ज्या पद्धतीने भजेल त्याप्रमाणे त्याची फलश्रुतीही त्याला त्या पद्धतीतच प्राप्त होईल. तर मंडळी, अशा पुण्य पावन पर्व काळावरती, या चतुर्दशीच्या महापर्व काळावरती भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं अनुसंधान साधावं, प्रातस्नान करावं, मंगलमय भगवंताच्या गुणगान कथा कीर्तन ऐकावे. मंडळी, याच विशेष पर्व काळांवरती, या कार्तिक मासामध्ये येणारा विशेष पर्व काळ म्हणजे अश्विन कृष्ण अमावस्या. या दिवशी भगवती जगन्माता लक्ष्मीच्या पूजनाचं एक विशेष महत्त्व आहे. अगदी प्रदोषकाली सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेला भगवती महालक्ष्मीचं पंचोपचार षोडशोपचार पूजन करावं. या पूजनातून भगवती महालक्ष्मीची आराधना करावी, लक्ष्मीची प्रार्थना करावी, लक्ष्मीनी प्रसन्न राहावं याकरता विविध स्तोत्रांचं पाठ पठण करावं. मंडळी, लक्ष्मीला प्रसन्न करून करायचं काय? तर मंडळी, आपण एकच लक्ष्मीला प्रार्थना करावी की आई, आपण मला प्रसन्न झालात तर आपल्या प्रसन्नतेने, आपल्या उपलब्धतेने माझ्या जीवनामध्ये मी धर्म कार्य करीन. मी माझ्या जीवनामध्ये आपल्या सहकार्यांनी जे जे कोणी दुःखी आहेत, जे जे कोणी दारिद्र्य आहेत, जे जे कोणी दैन्याने व्यापलेले आहेत, आई, मी आपल्या सहकार्याने त्यांचं दैन्य, दुःख, दारिद्र्य, दैन्य संपवण्याचा प्रयत्न करेल. माझ्याकडनं मी एवढ्या करता असतं मंडळी. संपत्ती एवढ्या करता पाहिजे, वैभव याच्या करता पाहिजे. आपुल्या सुकृतार्थ वैभवे इतरासी सुखी करावे. आपल्या सुकृतार्थ वैभवांनी इतरांना सुखी करता आलं पाहिजे, इतरांनाही समृद्ध करता आलं पाहिजे. माझे महाराज कीर्तनात कायम सांगायचे, माणसाची श्रीमंती हत्तीसारखी असली पाहिजे. हत्तीसारखी म्हणजे हत्तीचा आकार डोळ्यासमोर नाही आणायचा की भरपूर श्रीमंती पाहिजे, नाही मंडळी. हत्तीचा स्वभाव असा आहे, हत्तीचा गुणधर्म असा आहे की ज्या वेळेला त्याला चांगल्या तुपातले रोट खायला दिल्या जातात ना, त्यावेळेला तो आधी सोंडेमध्ये ते रोट धरतो आणि आपल्या आजूबाजूला तिन्ही चारी दिशेंना ते रोट सोंड फिरवतो. हे फिरवण्याने काय होतं, हलवल्याने काय होतं, त्या रोटाचे चांगल्या तुपात
साखरेने तयार केलेले ते रोट, त्याचे शेकडो कण आजूबाजूला बारीक बारीक पडत असतात आणि त्याच्यावर लाखो मुंग्या रोज पोट भरत असतात. माणसाची श्रीमंती हत्तीच्या स्वभावासारखी असली पाहिजे. आणि मुळात एवढ्याकरता तर भगवंतानी आपल्याला पाठवलंय मंडळी. कशा करता? धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले, आईसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर हे लाभले. हे ऐश्वर कशा करता लाभलं असेल तर रामाच्या भक्ती करता, रामाच्या सेवे करता. जिथे जिथे रामाचं रूप आहे त्या त्या रामाच्या रूपाची सेवा करण्याकरता आम्हाला हे वैभव लाभलंय. मग आता धर्म सख्या तुझ्या पुढती हा नम्रत्वतेने असे. तू काय कर, इच्छा होय तसे मानसी करीतसे, हा देह तुझा असे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. एवढ्या करता संपत्ती, एवढ्या करता मागा धन, एवढ्या करता मागा मिळालेल्या धनाची आराधना, मिळालेल्या पैशाची, मिळालेल्या संपत्तीची आराधना एवढ्या करता करा की आमच्याकडे अशी लक्ष्मी प्रसन्न राहून इतरांनाही आमच्यापासनं सुख मिळावं, समृद्धी मिळावी, शांती मिळावी. हेच तर महत्त्वाचं व्रत जीवनामध्ये धारण करणं, हेही या कार्तिक मासातलं एक विशेष व्रत आहे मंडळी. तर आहे या पद्धतीमध्ये लक्ष्मीपूजन करूया आणि आपलं जीवन सुखी करून घेण्याचा प्रयत्न करूया. जय जय रघुवीर समर्थ.